इतकं शिकत असतो, पण आपण मोठं झाल्यानंतर काय करतो, आपल्या बापाला वृद्धाश्रमात टाकतो. पण आपण तसं केलं नाही पाहिजे. आपण आपल्या वडिलांची आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आपण त्यांना सांभाळलं पाहिजे. ऐका, आपण जर 6 महिने झालं देवाच्या मंदिरात गेलं नाही तर चालेल, पण 6 महिन्यामध्ये एकदा तर आई वडिलांचे पाय पडले पाहिजे. आई वडिलांचे पाय पडले पाहिजे. का पडले पाहिजे? तर आपण आई वडिलांचे पाय पडल्यानंतर 6 महिने देवाचे पाय पडलेल्याचे पुण्य मिळत असतं. म्हणून आपण आपल्या आई वडिलांचे पाय पडले पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? तर पाय पडलं पाहिजे. महाराज आपल्याला आताच किंमत कळत नाही. ऐका, जवळ आई वडील जिवंत आहेत तर आपल्या आई वडिलांची सेवा करा. एकदा जर त्यांनी या जीवनात राहिले नाही, नंतर कितीही रडा, किती आता तरी ते वापस येत नसतात. जवळ जिवंत आहेत तर सेवा केली पाहिजे. बाप गेल्यावरती मुलांना कळून येईल बाप आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन देवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा गप्पा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनाचा धनी आई तव्यावरची भाकर बाप तव्यावरचा पलिता भाकर करपू नये म्हणून ते खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या पूर्ण करीत राही दुःख लपवून बाप माझा तर बाप काय करतो? तर बाप अख्ख्या घराचा पाया असतो. ऐका, बाप अख्ख्या घराचा पाया असतो. आपल्या घराची समजांची इच्छा पूर्ण करत असतो, पण स्वतःची कधी इच्छा पूर्ण करत नसतो. ऐका, त्याची जर मुलगी नांदायला जाऊ लागली तर तो समोर रडत नाही, पण एकट्यामध्ये जाऊन खूप रडत असतो. म्हणून आपण जवळ आईवडील जिवंत आहे तर आपण आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आपण त्यांची सेवा केली पाहिजे. ज्ञानेश्वर